सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, 19 आणि 20 सप्टेंबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये भयंकर ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना 19 आणि 20 तारखेदरम्यान दिलेला आहे। तर जाणून घेऊयात हा पाऊस महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागात आपल्याला 19 आणि 20 सप्टेंबर रोजी झालेला पाहायला मिळेल। पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आपल्याला नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठी अतिवृष्टी 19-20 सप्टेंबर रोजी पाहायला मिळेल। तसेच कोकणात देखील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस या तारखांच्या दरम्यान होईल। मध्य महाराष्ट्रात मात्र आपल्याला पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या भागात अतिमुसळधार पाऊस 19-20 सप्टेंबर रोजी झालेला पाहायला मिळेल। तर अहिल्यानगर आणि सोलापूरच्या भागात मात्र ढगाळ वातावरणासह मध्यम ते जोरदार पाऊस होईल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस 19, 20 आणि 21 सप्टेंबरच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, राज्यातील पावसाचा जोर हा आता वाढणार आहे। 20 तारखेपर्यंत राज्यात दररोज बहुतांश भागांमध्ये पाऊस होईल। या दरम्यान एकही भाग पावसावाचून वंचित राहणार नाही। त्यानंतर मात्र काही दिवस पाऊस आपल्याला खंड घेतलेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, विदर्भात पहिलेचदा विदर्भात मोठ्या पावसाची शक्यता 20-21 सप्टेंबर रोजी असणार नाही। मात्र तरी देखील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 19, 20, 21 सप्टेंबर दरम्यान या भागात देखील झालेला पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।